हाय फ्रेंड्स, आज मी बनवलं आहे मूग तवा पुलाव. रेसिपी सांगतो. कुकरची 3 भांडी घेतली आहेत. एका भांड्यात मूग स्वच्छ धुवून त्यात मीठ, पाणी आणि हळद घातली आहे. दुसऱ्या भांड्यात तांदूळ स्वच्छ धुवून त्यात मीठ आणि पाणी घातलं आहे. आणि तिसऱ्या भांड्यात एक बटाटा धुवून त्यात पाणी घातलं आहे. ही तिन्ही भांडी कुकरमध्ये ठेवून त्याला 4 शिट्ट्या दिल्या आहेत. त्यानंतर एका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं आहे आणि त्यामध्ये जिरे, हिरवी मिरची आणि आलं लसूण पेस्ट घालून परतून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिट. त्यानंतर एक कांदा स्लाईस करून टाकला आहे आणि कांदाही शिजेपर्यंत परतून घेतला आहे. नंतर त्यात आपण आपल्या आवडीच्या भाज्या घालणार आहोत. इथे मी टोमॅटो, कॅप्सिकम, बेल पेपर्स, थोडंसं कोबी आणि बॉईल केलेला बटाटा घातला आहे. सर्व मिक्स करून व्यवस्थित कुक होऊ द्यायचं आहे. याला जवळपास 5 ते 7 मिनिट लागतील शिजायला आणि मध्ये मध्ये परतत राहायचं आहे, अदरवाईज खाली लागायची शक्यता आहे. भाज्या शिजत आल्या की त्यात आपण टाकूया मसाले, ज्यात आहे काश्मीरी लाल मिरची पावडर, धणे पावडर, जिरे पावडर, पावभाजी मसाला, हळद आणि शेवटी मीठ घालून 4 ते 5 मिनिट लो फ्लेमवर झाकून शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण घालणार आहोत मूग, जे आपण बॉईल करून ठेवले होते आणि ते सुद्धा नीट मिक्स करून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनिट परतायचं आहे आणि शेवटी घालणार आहोत शिजवलेला भात. शिजवलेला भात घातल्यावरती मिक्स करून घ्यायचं आहे, मसाल्यासोबत एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे आणि 5 मिनिट झाकून लो फ्लेमवरती ठेवायचं आहे. तयार आहे तुमचा मूग तवा पुलाव. तर नक्की ट्राय करून बघा आणि मला कळवायला विसरू नका. थँक्यू. बाय.